जिल्हा बार असोसिएशनच्या कारभाराने अनेक सदस्य त्रस्त झाले असून अनेक असोसिएशनच्या 58 सदस्यांनी अध्यक्षांना निवेदन देऊन जमा खर्च सादर करण्यात यावा अशी मागणी केली होती। त्यावर अध्यक्ष ॲडव्होकेट के.पी. लोहवे यांनी सादर करण्याचे निर्देश सचिवांना दिले होते, परंतु सचिवांनी अजूनपर्यंत हिशोब सादर केला नाही। त्यामुळे आता मोठे घोळबंगाल असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आलाय। वर्धा जिल्हा बार असोसिएशनमध्ये मागील 2 वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीने तेथील सदस्यांचं दमन केलं जातं। विशिष्ट कंपू, विशिष्ट लोक आणि विशिष्ट हितसंबंधीय एकत्र येऊन सर्वसामान्य बार असोसिएशनच्या जे सदस्य आहेत त्यांचा आवाज दाबण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा। सगळ्यात पहिले विषय असा आहे की आता एक उदाहरणार्थ बार असोसिएशनच्या घटनेमध्ये कुठल्याही सभेचा डेकोरम कसा असावा याबद्दलचा उल्लेख। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला विषय आहे, हा फक्त बारचा म्हणूनच नाही तर इतर सगळीकडे पण असतो, की मागील सभेत झालेल्या इतिवृत्ताला मंजुरी देणे। आजपर्यंत मागील 2 वर्षात कुठल्याही सभेमध्ये मागच्या सभेचं इतिवृत्त कधी प्रेझेंटच करण्यात आलेलं नाही। आमच्यासारखे जे लोक त्यांच्या दमनशाहीचा विरोध करत आहे, आमचा विरोध कुठेही कागदोपत्री दर्ज केला जात नाही।